नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तुम्ही देखील रेल्वे भरतीची तयारी करत आहात। भविष्यात तुम्हाला 2026 मध्ये किंवा भविष्यात तुम्हाला रेल्वेची तयारी करायची आहे, रेल्वेचा अभ्यास करत आहात, रेल्वेचा फॉर्म भरायचा आहे, परंतु फॉर्म भरण्यासाठी महत्त्वाची कागदपत्र लागतात मित्रांनो। आणि ही जर कागदपत्र नसतील तर तुमचा अभ्यास करून उपयोग नाही, कारण की तुम्हाला फॉर्मच भरता येणार नाही। तर या संपूर्ण कागदपत्रांची यादी मी तुम्हाला देणार आहे। ती सगळी कागदपत्र तयार ठेवायची आहेत, जेव्हा फॉर्म येतील तेव्हा डायरेक्ट भरायचं, त्याच्यामुळे तुम्हाला विना अडथळा फॉर्म भरता येणार आहे। हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, आजच हा तुम्ही सेव्ह करून ठेवा मित्रांनो। आणि त्यासोबतच रेल्वेसाठी मित्रांनो आपण नवीन बॅचेस ग्रुप डी आणि एनटीपीसी च्या बॅचेस मित्रांनो 12 जानेवारी 2026 पासून लाईव्ह स्वरूपात सुरू करतोय मित्रांनो, म्हणून आजच तुम्ही हे बॅच जॉईन करा। आता हे रेल्वेच्या परीक्षा मराठीत देखील होत असतात, तर याच्यासाठी तुम्ही आपली ही बॅच जॉईन करू शकतात। बघा, ग्रुप डी ची सेपरेट आहे, एनटीपीसी ची सेपरेट आहे, परंतु खूप सारे विद्यार्थी दोन्ही परीक्षेची तयारी करतात, तर त्यांच्यासाठी आपले एक कॉम्बो बॅच आहे। आणि मी तुम्हाला म्हणेल की तुम्ही जर पदवीधर असाल तर तुम्ही कॉम्बोज बॅच घ्या, ज्याच्यामध्ये एनटीपीसी ग्रुप डी दोन्ही तयारी कमी प्राइस मध्ये लाईव्ह स्वरूपात सगळ्या काही गोष्टी तुम्हाला इथं बघायला मिळतील। सगळ्यात आधी मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहेत, असे डॉक्युमेंट्स की जे फॉर्म भरताना लागतातच, फॉर्म भरताना अपलोड करावेच लागतात, ते म्हणजे तुमची सही। सही हा काय कागदपत्र नाही मित्रांनो, हे काय एका कागदावर घ्यायचं, सही करायची, विषय मिटवायचा। फोटो लाईव्ह निघतो म्हणून आता फोटो लागत नाही मित्रांनो, फोटो डायरेक्ट लाईव्ह निघतो, म्हणजे कॅमेरा ऑन होतो, तुमचा फोटो निघून जातो। दुसरं एक डॉक्युमेंट लागतं की ज्यांना मोफत रेल्वेचा बस फ्री ट्रेन ट्रॅव्हल पास लागतो, तो म्हणजे एससी एसटी साठी। एससी एसटीचं एक कास्ट सर्टिफिकेट लागतं, ज्यांना परीक्षेसाठी रेल्वेचा एक मोफत ट्रेनचा पास अवेलेबल पाहिजे, तर त्यांच्यासाठी या गोष्टी असतात मित्रांनो। फक्त अर्ज भरताना दोनच गोष्टी अपलोड करायच्या आहेत, म्हणजे ह्या दोनच डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। पण बाकीचे जरी डॉक्युमेंट अपलोड करायचे नसले तरी त्यांची माहिती इथं भरावी लागते मित्रांनो, आणि माहिती भरावी लागते म्हणून ते महत्त्वाचे असतात। आलं का लक्षात तुम्हाला? म्हणजे फॉर्म भरताना दोनच डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे, एक सही आहे आणि एक एससी एसटी जर तुम्हाला घ्यायचं असेल तर। आता ही जी सही आहे ना मित्रांनो, ही जो उमेदवार आहे फक्त त्याची सही लागते। ही काळा बॉल पेन असेल तर त्याच्यानं तुम्हाला करावे लागते। रनिंग हँड रायटिंग म्हणजेच सलग अक्षरात जी आहे तर ती लिहिली असावी। त्याच्यानंतर ब्लॉक लेटर्स वगैरेचा वापर नको, सुट्या सुट्या अक्षरात किंवा केवळ कॅपिटल अक्षरात जी आहेत तर ती नको आहे मित्रांनो। त्यासोबतच ही जेपीजी किंवा जेपीजी मध्ये पाहिजे, 30 ते 49 केबी मध्ये पाहिजे। तर या काही तांत्रिक गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत। आणि सहीमुळे देखील बरेच अर्ज हे रिजेक्ट केले जातात, जसं की बघा, चुकीचा बॅकग्राऊंड, पांढऱ्याऐवजी दुसऱ्या रंगाचा कागद वापरला आणि त्याच्यात सही अपलोड केली तर चालत नाही। चुकीची सही, काळ्या रंगाऐवजी निळा बॉल पेन वापरला, इतर जेल पेन वापरला, चालत नाही। लक्षात घ्या, चुकीची स्वाक्षरी, उदाहरणार्थ अमित ऐवजी AMIT अशी काहीतरी स्वाक्षरी असणं, म्हणजे स्वाक्षरी कॅपिटल लेटर्स मध्ये वापरणं, स्वाक्षरी धूसर असणं किंवा फोटो फाटलेला अस्पष्ट दिसतं, त्याच्यानंतर स्वाक्षरी पूर्ण न दिसलं, कापली जाणं, क्रॉप होणं, स्वाक्षरीच्या जागी फोटो वगैरे दुसरं काहीतरी अपलोड करणं, आणि स्वाक्षरीच्या जागी अंगठ्याचा ठसा चालत नाही, तिथं सहीच तुमची जी आहे तर ती लागते मित्रांनो, लक्षात घ्या। आणि तुमची जी सही आहे तर ती वेळोवेळी मॅच झाली पाहिजे, उदाहरणार्थ लेखी परीक्षेच्या वेळी, कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय तपासणी वेळी आणि प्रत्यक्ष नियुक्ती वेळी यावेळी एकच साईन पाहिजे, नाहीतर इथं केली ही वेगळं, इथं केली ही वेगळं, आणि इथं केलं वेगळं आणि इथं केलं वेगळं, चार ठिकाणी चार सह्या केल्या तर डायरेक्ट तुम्हाला रिजेक्ट जे आहे तर ते केलं जाणार आहे। त्यासोबतच उमेदवाराचा जो फोटो आहे ना मित्रांनो, तर तो रिसेंटचा पाहिजे, आणि तो फोटो तुमचा डायरेक्ट लाईव्ह वाला असतो, म्हणून तुम्हाला इथं फोटो वगैरे लागत नाही। पुढचे एक महत्त्वाचं तुम्हाला ओळखपत्र लागतं, हे ओळखपत्र तुम्हाला अपलोड करायचे नसते पण त्याची माहिती भरावी लागते। मग कुठलंही तुम्ही आधार कार्ड, मतदार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स यांच्यापैकी कोणतंही एक करू शकतात। आधार कार्डला मी म्हणेल आधार कार्ड अपडेट मारून घ्या मित्रांनो, आधारवर तुमचा लय खतरनाक फोटो आहे लहानपणाचा आणि तो तुम्ही अपडेट केलेला नाही आहे, तर तुम्हाला अशी रिक्वेस्ट असेल की तुम्ही तो फोटो जो आहे तो अपलोड करा, सोबत तुमचे बायोमेट्रिक अपलोड करून टाका। त्याच्यानंतर आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल, मोबाईल नंबर, ईमेल आयडी हे दोन्ही गोष्टी तुम्ही लिंक करून टाका मित्रांनो, बाकी त्याला काही इश्यू नाही। आधार हे अपडेट करून घ्या, खूप सारे उमेदवारांचं अपडेट नाही, फोटो वगैरे सगळ्या काही गोष्टी आधार सेंटरला जाऊन अपडेट करून टाका। पुढचं तुम्हाला आहे ना तुमची शैक्षणिक माहिती भरावी लागते, त्यामुळे 10वीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र हे दोन्ही सोबत ठेवा, 12वीचं गुणपत्र प्रमाणपत्र सोबत ठेवा, काढून ठेवा। ITI आणि डिप्लोमा असेल त्यांनी प्रमाणपत्र ठेवा, पदवीवाल्यांनी पदवीचे सर्टिफिकेट जे आहेत तर ठेवा। ही माहिती फक्त फॉर्म भरताना लागते, परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी तुम्हाला मूळ कागदपत्र म्हणजे ओरिजिनल सर्टिफिकेट जे आहे तर ते लागतात। म्हणून आता एखाद्याची जमा असेल किंवा काहींचा प्रॉब्लेम काय आहे, काहींनी गुणपत्र घेतले शाळेतून म्हणजे मार्कशीट घेतले परंतु सर्टिफिकेट घेतलेले नाहीये, अशांनी काय करायचं, सर्टिफिकेट काढून ठेवा। सर्टिफिकेट आता ऑनलाईन पण निघतं, ऑनलाईन त्याची प्रक्रिया झाली, शाळेत जाण्याची गरज पडत नाही, घरपोच येतं,
ओके, 500 काहीतरी 1000 रुपये फी लागते. म्हणून आजच तुम्ही जे असतील हे कागदपत्र तयार करून ठेवा मित्रांनो. पुढचं जे आहे ना, जन्मतारखेचा पुरावासाठी एकतर 10वीचे चर किंवा तुमचा जन्माचा दाखला. आणि आता लक्षात घ्या, ओल्ड जन्माचा दाखला चालत नाही, जो QR कोड वाला जन्माचा दाखला आहे तोच चालतो. म्हणून हा नवीन न्यू बर्थ सर्टिफिकेट पाहिजे, हे लक्षात घ्या. पुढचं हे सगळ्यात महत्वाचं आहे, याच्यामुळे फॉर्म रिजेक्ट होतात किंवा फॉर्म भरताना पोरांना प्रॉब्लेम येतो, ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. आणि हे खरं तर ओबीसींना हा प्रॉब्लेम येतो बघा. SC आणि ST ला लक्षात घ्या, राज्याचं जे कास्ट सर्टिफिकेट असतं ना तेच चालतं, स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट चालून जातं. परंतु ओबीसी कम्युनिटीला मित्रांनो सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट लागतं. काय? सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट लागतं, कारण की राज्यातील काही जाती या सेंट्रलच्या ओबीसीच्या लिस्टमध्ये येत नाही, त्याच्यामुळे तो इश्यू होतो. त्यासोबतच जे कोणी NTचे उमेदवार असताना मित्रांनो, NT असेल, VJ असेल, SBC असेल, तर असे उमेदवार केंद्राच्या याच्यात ओबीसी लिस्ट मध्ये येतात. म्हणून अशा उमेदवारांना सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट काढावं लागतं. या ओबीसी सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी शक्यतो एक काहीतरी वर्ष असतं, म्हणून हे दरवर्षी तुम्हाला काढणं गरजेचं आहे. म्हणून जर कोणी आत्ता हा व्हिडिओ पाहत असेल, मी त्याला रिक्वेस्ट करेन की तुम्ही आत्ताच वर्षाच्या सुरुवातीलाच काढून घ्या, म्हणजे पूर्ण वर्ष रेल्वेच्या ज्या ज्या काही जाहिराती येतील त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकतात. ओके, केंद्र सरकारचा एक फॉर्मॅट असतो, तहसीलदार ऑफिसमध्ये गेले, त्यांना सांगितलं मला सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट द्या, तर तुम्हाला डायरेक्टली काढून देतील. त्यासोबतच नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे फार महत्वाचं आहे मित्रांनो, याच्याशिवाय ओबीसीचा लाभ मिळत नाही. म्हणून तुमचं जर NCL व्हॅलिड नसेल तर आत्ताच नवीन NCL काढून घ्या, त्याची व्हॅलिडिटी वाढून जाईल. त्याच्यानंतर दिव्यांग उमेदवारांना UDID ID जो आहे तर तो महत्वाचा इथं करून टाकलेला आहे. प्रमाणपत्र जे आहेत तर ते तुम्हाला इथं लागतं. त्याच्यानंतर जे कोणी माजी सैनिक असतील त्यांना डिस्चार्ज बुक किंवा प्रमाणपत्र लागतं. विवाहित आणि घटस्फोटित महिलांना त्यांचं प्रमाणपत्र जे आहे तर ते लागतं. एवढे सगळे कागदपत्र लागतात. याच्यात मी म्हणेल एकच गोष्ट महत्वाची, ती म्हणजे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट. सेंट्रल कास्ट हे प्रमाणपत्र सगळ्यात महत्वाचं आहे. जर नसेल तर तुम्ही आजच ते काढायला जे आहेत तर मित्रांनो टाकून द्या. बाकी आपली बॅच 12 जानेवारी 2026 पासून जी आहे तर ती सुरू होते मित्रांनो. लाईव्ह स्वरूपाची बॅच आहे. मराठीमध्ये या एक्झाम होतात, मराठी माध्यमामध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमानुसार बॅच आहे. PPT नोट्स, PDF नोट्स, 10,000 प्लस प्रश्नांचा सगळा तुमचा सराव करून घेतला जाणार आहे. टेस्ट सिरीज सगळ्या काही या बॅच मध्ये असणार आहे. आजच ही बॅच जी आहे तर ती कॉम्बो बॅचच मी तुम्हाला सांगेल की तुम्ही कॉम्बो बॅच जॉईन करा. आणि जर याला तुम्ही GM10 हा कोड जर यूज करायला मित्रांनो, पुन्हा तुम्हाला या बॅचेसवर 10% सूट जे आहे तर ती मिळून जाईल. म्हणून आजच ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.